जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात बघा जाहिरात सध्या जवळपास 6 जिल्हा परिषदची जाहिरात आली आहे। मग त्याच्यामध्ये कालच्या दिवसाला जिल्हा परिषद पालघर संदर्भात जाहिरात आली आहे। तर पालघरला ज्या उमेदवारांची शिफारस झाली असेल तर त्या उमेदवारांनी पालघर संदर्भात आजपासून म्हणजे 6 तारखेपर्यंत 6/8/2024 पर्यंत जे अंतिम मुदत देण्यात आली आहे। आजपासून सध्या फॉर्म आहे तो स्टार्ट हा झालेला आहे। तर ज्यांची शिफारस त्या ठिकाणी झालेली असेल तर अशा उमेदवारांनी सध्या अर्ज हे करू शकतात। तसंच बघा जवळपास 6 जिल्हा परिषदच्या जाहिरात आतापर्यंत सध्या प्राप्त झाल्या आहे। म्हणजे 13 पैकी 6 जिल्हा परिषदच्या जाहिराती सध्या आल्या आहे। त्याच्यामध्ये नंदुरबार असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, गडचिरोली असेल, त्यानंतर यवतमाळ आहे आणि महत्त्वाचे पालघर असे जवळपास 5 ते 6 जिल्हा परिषदेची जाहिरात आली। तसंच बघा आजच्या दिवसाला महत्त्वाची जी जिल्हा परिषद आहे तर ती म्हणजे जिल्हा परिषद धुळे संदर्भात। तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला धुळे जिल्हा परिषदचं हे महत्त्वाचं पत्र दिसत आहे। तर त्याच्यामध्ये बघा प्राथमिक शिक्षकांची पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत। तर ह्या ठिकाणी धुळे जिल्ह्याची देखील इथं जाहिरात सध्या येऊन गेली आहे। तर धुळे जिल्हा परिषदमध्ये देखील आजपासूनच या ठिकाणी अर्जाला सुरुवात होत आहे। तर ह्याच्यात जो मजकूर दिला आहे तर ह्या मजकूर जो आहे तर तो बघा पहिला जो काही पॅराग्राफ आहे तर त्याच्यामध्ये संपूर्ण जी काही डिटेल्स असेल पेसा भरती संदर्भात तर ती इथं देण्यात आली आहे। एकंदरीत जे महाराष्ट्र शासन आणि शालेय शिक्षण क्रीडा विभागाचं पत्र होतं, जे पत्र कधीचं होतं तर 15/7/2024चं हे आयुक्त कार्यालयाला सध्या पाठवण्यात आलं होतं। आणि त्या पत्रामध्ये संपूर्ण जो काही उल्लेख केलेला होता पेसा कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात, कारण काही उमेदवारांचे मेसेज किंवा कमेंट्स येत आहे की फक्त जे काही सेवानिवृत्त शिक्षक आहे तर त्यांचेच अर्ज काही जिल्हा परिषदेमध्ये जमा करत आहे। तर काही जिल्हा परिषदमध्ये दोघे जे काही अभियोग्यताधारक शिफारस असेल तर त्यांचे देखील अर्ज जमा करत आहे। तर जे महत्त्वाचं शालेय आणि जे क्रीडा विभागाचं होतं, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचं मंत्रालयीन पत्र होतं माननीय आयुक्त कार्यालयाला। तर त्या पत्रामध्ये स्पष्ट तसा उल्लेख होता की जे काही पेसा क्षेत्रातील शाळामध्ये नियमित शिक्षकाची पदभरती होई पावे तो स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेतील व खाजगी शिक्षण संस्थाच्या अनुदानित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकातून तदनंतर सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार म्हणजे जिल्ह्यासाठी पेसा क्षेत्रातील शिफारसपात्र उमेदवारामधून तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी शिक्षक भरती करण्यासंदर्भात निर्देश हे प्राप्त हे झालेले होते। तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे डिटेल्स आहे तर ते आपण मागे देखील तुम्हाला सांगितली होती। तर जिल्हा परिषद धुळेमध्ये ह्या ठिकाणी पेसा क्षेत्राती जी पदं आहे तर ती पदं आपल्याला माहिती आहे की ह्या ठिकाणी बघा शिक्षकाची रिक्त पदं 105 पदं सध्या बघा तिथं रिक्त आहे आणि 105 जी पदं आहे तर ते तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या म्हणजे या ठिकाणी बघा पदामध्ये वाढ किंवा घट ही होऊ शकते, तो एक लक्षात असू द्या। पण जवळपास 105 पदासाठी त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरतीची सध्या ही जाहिरात आली आहे। तर अर्ज नेमका कधीपासून सुरुवात करायचं तर ह्या ठिकाणी जी डेट देण्यात आली आहे बघा 30/7/2024 ते 5/8/2024 म्हणजे हे जे कालावधी आहे आजच्या दिवसापासून अर्जाला सुरुवात झाली आहे। आणि जो काही कार्यालयीन वेळ आहे तर कार्यालयीन वेळेवर सध्या आवेदनपत्र जे आहे तर ते शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे या कार्यालयात सध्या मागवण्यात येत आहे। आणि आवेदनपत्र हे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या नावे सादर करावे। सदर नियुक्तीसाठी सेवानिवृत्त शिक्षकांची वयोमर्यादा आपण मागे देखील सांगितली होती 70 वर्ष, मानधन जे असणार आहे ते 20,000 असणार आहे। त्यानंतर बघा इतर कोणतंही तुम्हाला त्या ठिकाणी लाभ हा मिळणार नाही, मानधन फक्त 20,000 रुपये दर महिन्याला सध्या मिळणार आहे। तर इच्छुक जे उमेदवार असेल म्हणजे इच्छुक जे सेवानिवृत्त उमेदवार असेल, इच्छुक जे सेवानिवृत्त शिक्षक असेल तर त्यांनी संबंधित जो काही अर्जाचा नमुना आहे आपल्या त्यासाठी व्हिडिओ देखील बनवला आहे अर्जाचा नमुन्यासाठी, तर तो एकंदरीत बघून घ्या। PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे, लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे। तर तो अर्ज भरून त्या ठिकाणी बघा तुम्हाला सादर हा करायचा आहे। तसंच जे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये म्हणजे जी टेट परीक्षा 2022 नुसार पेसा क्षेत्रातील शिफारसपात्र उमेदवार यांनी 1 ते 5 साठी बघा शैक्षणिक अर्हता पूर्ण करत असलेल्या उमेदवारांनी कागदपत्रासह आवेदन वरील नमूद ठिकाणी सध्या सादर करायचं आहे। म्हणजे ज्यांची टेट परीक्षेमध्ये तुमची शिफारस झाली आहे तर अशा उमेदवारांनी जे काही आवेदन आहे म्हणजे अर्ज आहे तर तो संबंधित कार्यालयाला म्हणजे जिल्हा परिषद धुळे शिक्षण विभागाला तिथं प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला तो सादर करायचा आहे, तेव्हाच तुमचा पुढे विचार हा होणार आहे। आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे
स्वयं घोषणापत्र असेल, त्यानंतर बंधपत्र म्हणून आहे, तर ते पत्र देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे, ते तुम्हाला मिळून जाईल. त्याची प्रिंट काढा, भरा, डॉक्युमेंट जोडा आणि संबंधित जिल्हा परिषदला ओरिजिनल डॉक्युमेंट सहित तुम्ही त्या ठिकाणी जा, म्हणजे तिथंच तुमचं व्हेरिफिकेशन वगैरे संपूर्ण ते होऊन जाईल. तर असं हे महत्त्वाचं जे काय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे अंतर्गत हे जे पत्र आहे तर ते निर्गमित झालेलं आहे. तर ज्यांची जिल्हा परिषद धुळेमध्ये शिफारस झाली असेल तर अशा उमेदवारांनी निश्चित इथं बघा अर्ज हा करा, जेणेकरून पेसा भरती संदर्भात जी काही पुढील जी कार्यवाही असेल, जी 17 या संवर्ग याचिकेसंदर्भात, तर ती केव्हा होते आपल्याला माहितीच आहे. ती जोपर्यंत होत नाही किंवा नियमित शिक्षक या ठिकाणी पोर्टलमार्फत सध्या मिळत नाही पेसा क्षेत्रामध्ये, तोपर्यंत ह्या ज्या नियुक्त्या आहे तर ह्या नियुक्त्या असणार आहे कंत्राटी स्वरूपात. तर सध्या आपल्याकडे कोणताही या ठिकाणी पर्याय दिसत नाही. तर एक अर्ज आहे तो शिफारस पात्र जे उमेदवार असेल तर त्यांनी निश्चित या ठिकाणी करून घ्या, म्हणजे तुम्हाला असंही रिकामा राहण्यापेक्षा इथं कुठेतरी तुम्हाला जॉब हा करता येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर आतापर्यंत जवळपास ही जिल्हा परिषद आहे तर ती 6वी जिल्हा परिषद आपल्याला पाहायला मिळते आहे. आता उर्वरित 13पैकी ह्या चालू आठवड्यामध्ये सध्या बघा पत्र इश्यू होईल, तर त्यांची देखील अशाच पद्धतीने प्रक्रिया होणार आहे. तुम्हाला अर्ज आहे तो स्वतः जिल्हा परिषदमध्ये जाऊन तुम्हाला जमा करायला पडेल. तर अशी एक लेटेस्ट अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांना देखील शेअर करा. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही जॉईन होऊ शकता. लिंकची या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी व्हिडिओ भेट द्या. तर भेटूया आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.